महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला सुगंधित तंबाखू आणि गुटखा वाहतूक करणाऱ्या 3 आरोपींकडून 69,79,400 रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाईच्या सूचना आणि मार्गदर्शन देत पथकास रवाना करण्यात आलं होतं। दरम्यान 5 मे रोजी पथक संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही इसम हे आयशर टेम्पोत अवैधरित्या तंबाखू आणि गुटखा संगमनेर मार्गे पुणे येथे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली। पथकाने तात्काळ संबंधित माहिती प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग अहिल्यानगर यांना कळवत त्यांना कारवाई कमी बोलावून घेतलं। पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह हिवरगाव टोल नाका येथे जाऊन सापळा लावून थांबले असता एक विटकरी रंगाचा आयशर संगमनेरकडून पुण्याकडे येताना दिसून आला। तेव्हा पथकानं त्या गाडीवरील चालकास गाडी बाजूला घेण्यास सांगून गाडीतील इस्मांना ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता त्यांनी कन्हैयालाल कालूराम गेहलोत, प्रदीप कुमार, हरिशंकर कुमार, लक्ष्मण पवार अशी नावं सांगितली। ताब्यातील इसम कन्हैयालाल गेहलोत याला ताब्यातील गाडी आणि गाडीतील मालाबाबत विचारणा केली असता त्यानं गाडीत गुटखा आणि सुगंधित तंबाखू असून ते वापी, गुजरात येथून भरून निलेश ललवानी येथे यांच्याकडे घेऊन जात असल्याचं सांगितलं। ताब्यातील इस्मांच्या जवळील 28,44,000 रुपये किमतीचे प्रीमियम RMD पान मसाला, 3,160 पुडे, 12,06,400 रुपये किमतीचे, 2,43,000 रुपये किमतीचे तुलसी, रॉलाई, जाफरानी, जर्दा सुगंधित तंबाखूचे 1,080 पुडे, 22 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, 30,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकूण 69,79,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत ताब्यातील आरोपींविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर, अहिल्यानगर।